सत्यासमोर मंजू करणार का मम्मी साहेबचा पर्दाफाश? त्यांचं सत्य येणार का सगळ्यांसमोर? कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते। आपल्याला हल्लीच बघायला मिळालं की रुपाली आणि पुष्कर घरी येतात आणि ते सत्यावर खूप आरोप करतात, त्याला खरी खोटी सुनावतात आणि त्यानंतर मंजू सत्याची बाजू घेत म्हणते की सत्या असं करू शकत नाही, सत्यावर रुपालीच्या किडनॅपिंगचा आरोप लागलेला आहे। त्यानंतर आपल्याला बघायला मिळते की मंजू समोर आता मम्मी साहेबांचं सत्य आलेलं आहे। तिला कळलंय की मम्मी साहेबांनीच मामाला सांगून मंजूला किडनॅप करायला सांगितलं होतं, पण चुकून रुपाली किडनॅप झाली आणि आता हे कळल्यानंतर मंजूने मम्मी साहेबांना जाब विचारलाय। तेव्हा मम्मी साहेब म्हणतात की मला तू आणि सत्या एक झालेलं नकोय, मला तू या घरात नको आहेस आणि म्हणूनच मी माझ्या भावाला सांगून तुला किडनॅप करण्याचा प्लॅन बनवला। त्यावर मंजू त्यांना म्हणते की तुम्ही जसा विचार करताय तसं अजिबात नाही आहे, मी आणि सत्या अजिबात एक झालेलो नाही, आमच्यात तसं काहीही झालेलं नाही। भले आम्ही पिकनिकसाठी गेलो होतो पण तिथे आमच्यात फक्त मैत्री होती, आम्ही एकमेकांच्या जवळ सुद्धा आलो नाही आणि जो पलंग तुटला त्याच्या मागे वेगळं कारण होतं। सगळं समजावून सांगते आणि त्यानंतर हे सत्य कळल्यानंतर मम्मी साहेबांना मात्र धक्का बसतो आणि त्यांना वाटतं की आता त्यांचं सत्य मंजू जाऊन सत्याला सांगणार का, आणि त्यात तसंच मंजूला विचारतात। तेव्हा मंजू त्यांना म्हणते की मी सत्याला आजपर्यंत कोणतीही गोष्ट सांगितली नाही आणि हेही सांगणार नाही, माझ्या आईची शपथ, कारण मला माझ्या आईपेक्षा या जगात कुणीच महत्वाचं नाही। पण त्यानंतर इथे बघायला मिळतंय की सत्या मात्र त्याच विचारात आहे नेमकं रुपालीचं किडनॅपिंग मामाने कोणाच्या सांगण्यावरून केलं, कारण सत्याने तर हे केलं नव्हतं आणि सत्याला हेही माहित आहे की या किडनॅपिंगच्या प्रकरणामुळे रुपाली आणि पुष्कर दोघांनाही खूप त्रास झालाय। आता सत्याला जाणून घ्यायचं आहे की नेमकं या सगळ्या मागे कोणाचा हात आहे। मंजूला सत्य माहित आहे पण मंजू हे सत्य सांगणार का सत्याला, आता बघणं महत्वाचं असणार आहे। तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय। तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार।